हा प्रयोग सुरू करताना ज्या जमिनीतील जीवाणूवरती खरं सेंद्रिय शेती अवलंबून आहे आणि या जीवाणूची वाढ करण्याकरता म्हणून आपल्याला त्या जीवाणूला खाद्य द्यावं लागतं। मुळात तुमच्या जमिनीत जीवाणू किती आहेत हे पहिले तपासतो। तसं आरोग्य पत्रिका आहे, आरोग्य पत्रिकामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे त्याचे असणारे नैसर्गिक घटक किंवा जमिनीत उपलब्ध रासायनिक घटक काय त्याची तपासणी करतात। परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं पुणे येथील कृषी महाविद्यालयात या ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही सहयोगाचा करार केलेला आहे आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही मातीमधील सर्व जीवाणूचं परीक्षण लागवडीच्या आधी गेल्या वर्षापासून सुरू केले। पीक लागवडीच्या दरम्यान सुद्धा आम्ही त्याचं मातीचं पृथक्करण करतो की जीवाणूची वाढ किती प्रमाणात झाली, कोणते जीवाणू वाढू लागलेले आहेत आणि कोणते आपल्याला उपयुक्त आणि कोणते हानिकारक आहेत। कारण हानिकारक असतील तर त्याचा बंदोबस्त आपल्याला जैविक प्रकारची बुरशीनाशकं टाकून करावा लागतो। तर ह्या बाबतीत थोडं सतर्क राहून आम्ही तोही प्रयोग सुरू केला आहे आणि यंदाच्या वर्षी सुद्धा नव्याने परत गहू आणि याच्या जसं आपल्याकडं हंगाम आहेत खरीप हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे, नंतर उन्हाळी हंगाम आहे, त्या प्रत्येक हंगामामध्ये आम्ही माती परीक्षण करतो। जीवाणूची संख्या किती आहे, उपयुक्त जीवाणू किती आहेत, काय आहे त्याची माहिती घेतो आणि त्या पद्धतीने आपण करतोय आणि याचं सतत आपण नैसर्गिक शेती म्हणून आहे हे सिद्ध करण्याकरता जो काही आपल्याला डाटा लागतो पृथक्करणाचा प्रयोगशाळेतला तो आम्ही गोळा करतोय की जेणेकरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला त्याची माती घेतल्यानंतर आपल्याला त्याची जीवाणूंची संख्या आणि कोणत्या प्रकारची जीवाणू माहिती आहेत करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे त्याला जैविक खतं कोणती वापरायची। आपण रासायनिक खतं आतापर्यंत वापरायकरता जमिनीचं पृथक्करण करतो, माती तपासणी करत होतो आरोग्य पत्रिकेमध्ये। आता तुम्हाला जैविक खतं किती टाकायची, कशा प्रकारची टाकायची, कोणत्या प्रकारचा रोग आणि कीड येणार आहे, कुठल्या प्रकारचं बियाणं तुम्हाला वापरायचंय याच्याकरता म्हणून जैविक पृथक्करण मातीचं आपण या ठिकाणी दर 3-3 महिन्यांनी आपण करत असतो पिकनिहाय आणि त्या पद्धतीने करतोय। म्हणून ज्याला आपण आता ते सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणतो किंवा नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती म्हणतो, या शेतीचा बेस कसा असावा याचं काम कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू आहे आणि आमचे योगेश यादव सर असतील, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे डॉक्टर प्रशांत शेटे असतील, ही मंडळी करतात। कीटकनाशकाचं काम करणारे डॉक्टर गावडे हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत आणि फलोद्यानाचे टेमकर सर हे सुद्धा लक्ष देतात। अशा प्रमाणे हा इंटिग्रेटेड म्हणजे 4 डिसिप्लिनचा एकत्र प्रयोग आहे। म्हणजे 4 जे काही विभाग आहेत या विभागा मिळून हा प्रकल्प राबवला जातो। त्याचे मुख्य यादव म्हणून काम पाहत आहेत आणि आपण त्याचे आता रिझल्ट पाहिलेत, उत्पादने शेतकऱ्यांना मिळेल अशी खात्री आहे। परवा कृषी मंत्र्यांची सुद्धा आम्ही बोलताना आम्ही नैसर्गिक शेती ही आमच्या कृषी विज्ञान प्रत्यक्ष आम्ही केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा आता सुरू केलेलं आहे आणि आपण जरूर पाहायला या। कारण आपल्या पंतप्रधानांचं सुद्धा थीम आहे की ऑर्गॅनिक फार्मिंगकडं बढावा मिळावा, बढोतरी व्हावी, शेतकऱ्यांना आत्मविश्वास यावा म्हणून त्यांनी आव्हान केलं होतं। त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जर 10 एकर क्षेत्र असेल त्यातलं 1 एकर तरी नैसर्गिक शेतीकडे तुम्ही करा असं त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आणि हे आव्हान शेतकऱ्यांनी घेऊन त्यांना प्रत्यक्ष बघावं म्हणून ही नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीचा प्रकल्प या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने राबवलेला आहे।